नमस्कार, मी सय्यद हारून अली दैनिक जनजागृती न्यूजमध्ये डिजिटल मीडियामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण सिल्लोड शहरातील सिल्लोड न्यायालय कनिष्ठ स्तर वरिष्ठ स्तर दिवाणी तथा फौजदारी न्यायालय आपण इथं आलेलो आहे। आपल्यासोबत आहे वकील सिल्लोड तालुका वकील संघाचे अध्यक्ष महोदय अशोक दादा तायडे तथा वकील मित्र मंडळ यांच्याकडे जाणून घेऊया। सिल्लोड सोयगाव विधानसभा क्रमांक 104चे जे क्षेत्र आहे आपला, यासाठी यांच्या पाठपुराव्यामुळं तालुका अध्यक्ष पाठपुराव्यामुळं सेशन कोर्टाचं आगमन मंजुरी मिळालेली आहे। आपण यांच्याकडून यांची प्रतिक्रिया जाणून घ्या। दादा नमस्कार, आपलं जनजागृती न्यूजमध्ये स्वागत आहे। दादा, सेशन कोर्टाबद्दलची झालं मान्यता मिळाली, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया द्या। नमस्कार, मी ॲडव्होकेट अशोक तायडे सिल्लोड वकील संघाचा सुमारे 17 वर्षापासून अध्यक्ष आहे। आमची जी मागणी होती जिल्हा व सत्र न्यायालयाची, अनेक लोक त्रस्त होते। सिल्लोड सोयगावपासून जवळपास औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचं डिस्टन्स हे 150 ते 180 किलोमीटरच्या आसपास होतं। आणि असं एखाद्याचं जे सेशन कमिटी ज्या केसेस होत्या, उदाहरणार्थ मर्डर, ॲट्रॉसिटी, बलात्कार, ह्या ज्या केसेस होत्या पक्षकारांवर, त्यांना फार मोठा त्रास व्हायचा। एक दिवस अगोदर जाऊन बसस्टँडवर मुक्काम करायचं आणि कुठंतरी भाकरी खायच्या आणि केसेस करायच्या। बऱ्याचदा लोकांना वॉरंट निघायचे आणि अशामुळं ह्या पक्षकार आरोपींचा फार मोठा त्रास जाणवत होता। आणि त्यांची दखल घेऊन, या लोकांच्या भावनेची दखल घेऊन आम्ही जवळपास सिल्लोड वकील संघाच्या मार्फत सुमारे 2014 पासून, म्हणजे आज जवळपास 12 वर्ष झाले, 12 वर्षाचा आमचा हा संघर्ष दिनांक 4/7/2026ला संपला। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काल परवाच सिल्लोड सोयगावसाठी जिल्हा व सत्र न्यायालय हे मंजूर केले आणि सगळ्याच पदांना, तसेच सरकारी वकील कार्यालयांनासुद्धा मंजुरी दिलेली आहे। यामध्ये पक्षकाराचा पैसाही वाचल, वेळही वाचल आणि सिल्लोड सोयगावकरता खूप आनंददायक बातमी आहे। त्याबद्दल पक्षकाराला काय म्हणू इच्छितो? याबद्दल जे काही पक्षकार आरोपी आहेत, ज्यांच्यावर केसेस झालेले आहेत, ते संशयित असतात। त्यांच्यावर फार मोठा आर्थिक जो ताण होता किंवा त्यांचे शारीरिक, त्यांना जाणे येण्याचे 4-5 घंटे लागायचे औरंगाबादला जे बनवटीपासूनच्या लोकांना, त्यांचा हा शारीरिक त्राससुद्धा वाचलेला आहे, आर्थिक त्राससुद्धा वाचलेला आहे। आणि त्यांना लगेच त्यांच्यावर ज्या केसेस आहेत, ज्या काही विविध प्रकारचे खटले आहेत, त्या खटल्यांना ते वेळेवर उपस्थित राहतील, त्यांच्यावर वॉरंट निघणार नाही, त्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही, अशा प्रकारचा फायदा हा सर्वच पक्षकारांचा, जे पक्षकार आहे, जवळपास 1200 फायली सेशन कमिटीच्या आमच्याकडे पेंडिंग आहेत आणि त्यांना याचा बरोबर। ॲडव्होकेट ताटे साहेब, तुम्ही काय बोलतील याबद्दल? आपल्याला अभिनंदन तुमचं। सिल्लोड न्यायालयामध्ये आता सेशन न्यायालय येतं आहे, त्याच्यामुळं आता दादांनी सांगितल्याप्रमाणे तर दादांनी यासाठी खूप अथक परिश्रम घेतलेले आहे। त्यामध्ये BJPचे इद्रिस मुदाने साहेब यांनीसुद्धा खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि यानं त्या प्रकारे बऱ्याच लोकांचा यामध्ये मंजूर होण्यासाठी सहभाग आहे। आणि आताच दादांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्याला सिल्लोडसाठी हे खूप मोठं पाऊल उचललेलं आहे। आणि साहजिकच आहे की जे खरोखर ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि ज्यांना चुकीच्या गुन्ह्यामध्ये रोवण्यात आलेलं आहे, अशा लोकांना सेशन कोर्टामध्ये संभाजीनगरला चक्रा मारायच्या लागत होत्या, त्या आता कमी होणार आहे। आणि त्यामुळे त्यांचं आर्थिक, शारीरिक आणि सर्वच गोष्टीला त्यांना आता इथं न्याय भेटणार आहे। त्यामुळे सिल्लोडला झालेलं न्यायालय मंजूर ते खरोखर सर्वसामान्यांसाठी खूप गरजेचं होतं आणि ते झालं, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन। हे सिल्लोड न्यायालय, सय्यद साहेब बोला। सिल्लोडमध्ये सत्र न्यायालयास मंत्रिमंडळाने पदांची मंजुरी दिलेली आहे। याचा जो लढा होता, आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक तायडे आणि सचिव हमीद खान या दोघांनी मिळून लढलेला आहे आणि आज त्यांनी जे स्वप्न पाहिलेले आहे ते साकार झालेले आहे। या सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील जे जनते आहे त्यांना औरंगाबाद सत्र न्यायालयापर्यंत जाणे येण्यासाठी बराच कालावधी लागायचा। तसेच त्यांना महिला आणि आणि त्यांचे लहान मुलं आणि गरीब पक्षकार आणि वृद्ध पक्षकार यांना त्रास व्हायचा। हा सगळा त्रास आता कमी होणार आहे आणि सत्र न्यायालय सिल्लोडमध्ये मंजूर झाल्याने याचा सगळ्यांना सिल्लोड वकील संघाला याचा आनंद आहे आणि याचे सर्व श्रेय सिल्लोड वकील संघाला जातात।
हे होते सिल्लोड न्यायाचे वकील अध्यक्ष महोदय अशोकदादा तायडे, त्यांचे सहकारी. सिल्लोड सोयगावसाठी आनंदाची बातमी, सेशन कोर्ट आपल्याकडे आलेला आहे, आगमन झालेलं आहे. मी सर्वांचं अभिनंदन करतो दादाचं त्यांचं. मी पुन्हा जनजागृती न्यूज पुन्हा येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.